बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर बोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि बोल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांशहस्तशरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगणविहितपाणी मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रम् सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठतमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तव तत्त्वं न जानासि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः ज्ञानेशं ज्ञानमूर्ति च साक्षात् प्रेमस्वरूपिणी
नामदेवञ्च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुरतकं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता चालत असलेला आपला सुंदर हा भगवान शिवशंकराच्या कथेचा महिमाचा गुणगानाचा हा पर्व आजचा 5वा दिवस संपन्न करत असताना 5व्या दिवसाच्या कथेला सुरुवात करत असताना सुंदर या भगवान श्री हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये आपण सर्व विराजमान आहोत। भगवान परमात्म्याची सगळ्यांवर अतूट असा भगवान परमात्म्याचा सगळ्यांना आशीर्वादही आहे आणि त्या आशीर्वादाचं प्रारूप एक नाही दोन नाही तर 26 वर्ष आपण हा सप्ताह काय करतोय अविरत। जशी गंगा वाहते गंगेचा ओघ जसा चालतो तसा या सप्ताहाचा ओघ चालू आहे अविरत असा 26 वर्ष। आणि 26 वर्षाच्या या पावन पर्वामध्ये आजच्या कथेला प्रारंभ करत असताना आपण सर्वाच्या साक्षीने आणि भगवान परमात्म्याच्या साक्षीने शिव भगवान परमात्म्याचं दिव्य आणि तेजपुंज असं चरित्र आपण बघत आहोत। भगवान परमात्म्याला प्राप्त करणं म्हणजे त्याची कथा, त्याचं नामस्मरण, त्याचे गुण ऐकणं, त्या गुणाचं चिंतन मनन करणं म्हणजेच भगवान परमात्म्याला प्राप्त करणं। भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे परंतु त्याला प्राप्त करण्यासाठी तो कशातून प्राप्त होतो तर कथेतून प्राप्त होतो। तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी। आपल्या जवळ तो आहे परंतु त्याला प्राप्त करण्यासाठी त्याला जाणून घेण्यासाठी आणि त्याची महती आणि त्याचं दर्शन करण्यासाठी त्याची कथा आपल्यासाठी अमूल्य असं साधन आहे। आपल्या या परमार्थिक नियमामध्ये कथा ही बांधली गेलेली आहेत म्हणून आपण सर्व कधी शिव महापुराण असेल, कधी श्रीमद भागवत कथा असेल, कधी रामायण असेल, या सर्व ग्रंथाद्वारे भगवान परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतो। म्हणून सुंदर असा हा नामसप्ताह सुंदर असं सर्वांनी नियोजन केलेलं आहे, विशेषतः महिला मंडळ आणि त्यांना पुरेपूर अशी पुरुष मंडळींची साथ आणि विशेषतः सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून या सप्ताहाची धुरा चालवणारे आमचे वनवे मामा जातीने इथे लक्ष देतात आणि जास्तीत जास्त सहकार्य कसं करता येईल आणि सहभाग कसा घेता येईल त्यावर त्यांचं लक्ष असतं आणि विशेष अतूट अशी श्रद्धा भगवान परमात्म्यावर त्यांची आहेत, हनुमंतरायावर आहेत। म्हणून एकाच्या कैवारी उगवी अनेकाची कोडे या ज्ञानोबरांच्या अभंगानुसार हे सर्व चालू आहे। म्हणून आज कथेला प्रारंभ करत असताना माता सतीचं चरित्र आपल्याला आज बघायचं आहे। सतीचा काल आपण जन्म बघितला, जन्मानंतर सती मातेचा विवाह भगवान रुद्रासोबत म्हणजेच भगवान शंकरासोबत लावला गेला आणि त्यानंतर दोघांचंही जीवन अतिशय पावन आणि पुनीत जीवनामध्ये नवीन रस जो आहे त्याची उत्पत्ती झाली आणि सुंदर असा संसार दोघांचाही चालू झाला आणि त्यानंतर संसाराला पुनीत आणि पावन करण्यासाठी धर्मशास्त्र सांगतं की नवीन जे दाम्पत्य आहेत या दाम्पत्याने भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे। आता आपल्याकडे प्रघात वेगळा आहे,
लग्न झाल्यावर लोक पैसे खर्चून कुठं जातात? बाहेर फिरायला जातात. कशाला? हनीमून म्हणतात त्याला नवीन भाषामध्ये, हनीमूनला जातात. परंतु धर्मशास्त्र असं सांगतं, वैवाहिक जीवन, सांसारिक जीवन सफल जरी करायचं असेल तर सफल जीवनासाठी, सफल जीवनाचा मंत्र, येणारी जी संतती ती पवित्र आणि आपल्या कुळाला उद्धरून कशी टाकेल यासाठी संत आपल्याला आणि आपलं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं की नवीन जोडप्याने संसारात आल्यानंतर एक तर शक्य झालं तर तीर्थयात्रा करावी. काय करावी? तीर्थयात्रा करावी. दुसरी, तीर्थयात्रा करत असताना आपल्याला अनुकूल असा वेळ असेल आणि आपल्याकडे द्रव्य असेल तर त्या ठिकाणी, ज्या तीर्थक्षेत्र ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी आपण वास्तव्य केलं पाहिजे. कमीत कम 10 दिवस 15 दिवस. आणि त्या दाम्पत्याने नवीन संसारामध्ये ज्यांनी नवीन पाऊल ठेवलं आणि त्या दोन्ही दाम्पत्याने तिथं राहून भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या त्या तीर्थक्षेत्रावर जाऊन भगवान परमात्म्याचं नाम असेल, भगवान परमात्म्याचं ग्रंथाचं वाचन असेल तिथं केलं पाहिजे. तिथं राहून अनेक अशा तीर्थात, ज्या एखाद्या मोठ्या तीर्थ ठिकाणी गेल्यानंतर तिथं जे तीर्थ आहे त्या तीर्थाचं भ्रमण केलं पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. आणि नसेल जरी द्रव्य आणि फिरता जरी येत नसेल तर त्या नवीन दाम्पत्याने किमान लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवस आपल्या घरी तरी किमान ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. मग कोणताही ग्रंथ घ्या, ग्रंथाचं वाचन पठन केलं पाहिजे. आणि नाही पठन करता आलं तर नियम असा बनवला पाहिजे की दोघांनीही मिळून भगवान परमात्म्याचा नाम जप थोडा टाइम का होईना केला पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. मग याने होतं काय? तर याने होतं दोघाचंही अंतःकरण शुद्ध होतं आणि दोघाच्याही जीवनामधले जे मल विक्षेप दोष असतात ते निवारण होतात. आणि याच्यातून निर्माण होणारी जी संतती आहे ती कुळाला काय करते? उद्धरून ठेवते. असा धर्मशास्त्राचा नियम आहे. म्हणून वैवाहिक जीवन चालू झाल्यानंतर भगवान परमात्म्याला आदर्शित ठेवून, भगवान परमात्म्याला सामोरे ठेवून आपलं जीवन आपण काय केलं पाहिजे? घालवलं पाहिजे. सेवेमध्ये भगवान परमात्म्याच्या घालवलं पाहिजे. लग्न म्हणजे नुसतं व्यवहार नाही, लग्न म्हणजे नुसतं संसार नाही, तर लग्न म्हणजे भगवान परमात्मी सोबत आपण अनन्य होणं. आता लग्नाचा विपर्यास बऱ्याच जणांनी केला, परंतु लग्नाचं खरं महत्व जरी बघायचं झालं तर लग्न हे दोन जीवांचं मिलन जरी असलं तर त्या दोन्हीही जीवानी भगवान परमात्म्याला काय केलं पाहिजे? धारण केलं पाहिजे. आणि लग्न करत असताना मुलगी असेल, मुलगा असेल, आता तर विचार वेगळा होतो म्हणा लग्नामध्ये. मुलाकडे किती संपत्ती आहे, मुलीकडे किती संपत्ती, मुलगा किती शिकलेला आहे, मुलगा चांगला दिसतो का, मुलगी चांगली दिसते का, याचा विचार होतो. परंतु जे सात्विक ज्यांचं देह असतो, सात्विक ज्यांचे विचार असतात, आणि खरं तर धर्मशास्त्र असं सांगतं ज्या जीवनसाथीसोबत आपल्याला जीवन घालवायचंय, संसार करायचा आहे, त्याची संपत्ती बघू नका, त्याचं रूप बघू नका. अशायचं काय बघा, तर तो भजन करतो का, तो भजन करतो का, मुलगा असेल मुलगी असेल ती भजन करते का, भगवान परमात्म्याची त्याला किती आवड आहे, तिला किती आवड आहे, गळ्यात माळ आहे का नाही, जरी माळ नसेल परंतु देवावर तिची श्रद्धा आहे का, अगोदर हे बघा, अगोदर हे बघा. आणि ज्यांनी कोणी या दोन्ही व्यवस्थेला बघून लग्न केलं, निश्चितच जीवनामध्ये कोणतंही संकट त्यांना बाध्य करत नाहीत. कारण की विचार दोघांचे पारमार्थिक असतात आणि पारमार्थिक असणारे विचार कधी माणसाला वाईट मार्गावर परावर्तित होऊन देत नाहीत. म्हणून वैवाहिक संबंध करत असताना एक तर धर्मशास्त्राने जे आपल्याला सांगितलं त्या धर्मशास्त्रानुसार करावे, नाही तर व्यवहार प्रपंच तर सर्व करतात, आपण करतो याच्यात नवल नाही, प्राणी मात्रही करतात आणि ते आपल्यापेक्षा चांगलं करतात. म्हणून ज्यावेळेस सतीमातेचा आणि भगवान शिवशंकरांचा विवाह झाला दोघांचा, आणि विवाह झाल्यानंतर दोघांनी भगवान परमात्म्याने तपस्या केली आणि माता सतीनेही काय केली? तपस्या केली. दोघांनीही प्रारंभी एक नाही दोन नाही तर 1000 वर्ष दोघांनीही प्रारंभी काय केली? तपस्या केली. आणि मग तपस्या केल्यानंतर माता पार्वतीने भगवान शिवशंकराला या सर्व सृष्टीला जो धारण करणारा आहे आणि नव्हे तर या सृष्टीचं जडणघडण करणारा आणि या सृष्टीला चालवणारा आणि सर्वांना उत्पन्न करणारा असं कोणतं तत्व आहे? त्या तत्वाची मला कथा सांगा. ते तत्व, ते ब्रह्मज्ञान देत असताना
त्या ज्ञानाची विचारणा केली आणि विचारणी केली गेल्यानंतर भगवान शंकरांनी माता सतीला त्या ज्ञानाची काय केली, आठवण करून दिली आणि ते ज्ञान भगवान शंकराने माता सतीला दिलं. म्हणून आपल्या हरिपाठामध्ये अभंग आहे बघा, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लागले सहज स्थिती, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. आदिनाथ उमा बीज प्रगटले, या दोघांच्या समन्वयामधून जे ब्रह्मज्ञान तिथं श्रवलं गेलं, तर मग याला धारण करणारं कोणीतरी पाहिजे म्हणून धारण केलं. माशीच्या गर्भामध्ये ज्यांनी पोटातून ज्यांनी जन्म घेतला ते मच्छिंद्रनाथ, त्यांनी ते ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान ज्ञानोबरायपर्यंत आलं. ज्ञानोबरायांनी आपल्या सर्वांसाठी ते काय केलं, खुलं केलं. म्हणून शंकर भगवान परमात्म्याने हे सर्व तत्व जे भगवान स्वरूप आहेत ते सर्व तत्व माता सतीला सांगितलं. आणि तिथून नंतर दोघांचेही वैवाहिक जीवन सुंदर असं चालू असताना एक दिवस सर्व जे देवगण होते, सर्व देव जे होते, भगवान परमात्म्याच्या कैलासाहून आकाश मार्गाने भ्रमण करत असताना आकाश मार्गाने दक्ष राजाची जी नगरी होती त्या नगरीमध्ये जाताना माता सतीला दिसली. आता सतीला दिसल्यानंतर मातेला थोडा प्रश्न पडला की सर्व देवता आपल्यावरूनच उड्डाण करतायत. आता व्यवहारात जरी आपण बघितलं तर एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला आणि आपल्या समोरच्या आपल्या सोबतच्यांना पाहुण्यांना जरी भेटलं नाही तर अगोदर आपण कोणाला फोन करतो, ज्यांना आमंत्रण भेटलं नाही अशालाच फोन करतो ना आपण. आपल्याला आमंत्रण भेटलं आपल्याला आनंद होतो, पण समोरच्याला भेटलं नाही मग आपण त्याला फोन करून विचारतो, तुम्हाला आली पत्रिका, तुम्हाला आली का. म्हणजे काय होतं त्याच्या मनामध्ये अजून काय वाईट निर्माण करायचं कोणाच तरी मनामध्ये. मग ज्यावेळेस हे सर्व देवता, ज्यावेळेस दक्ष राजांनी सगळ्यांना निमंत्रण दिलं, आणि निमंत्रण दिलं असं नाही, सगळ्या देवतांना दिलं, इंद्र चंद्र सूर्य महेंद्र, त्यानंतर विष्णू भगवान परमात्मा ब्रह्मदेव, सगळ्यांना निमंत्रण दिलं. आणि सगळ्यांना निमंत्रण दिल्यानंतर हे सगळे देवता, आता निमंत्रण भेटलं तर थोडं बाजूला जायचं ना. आता त्यांना माहित होतं दक्ष राजाचं भगवान महादेवाचं जमत नाही, मग थोडं त्याला म्हणतात ना बायपास करून जायचं ना. तर बायपास करून सगळे इमान यांच्या कैलासाहूनच चालले. मग हे सगळे जेव्हा जाताना बघितलं तर माता सतीने नंदी महाराजांना बोलवलं आणि नंदी महाराजांना सांगितलं हा प्रकार काय, सगळे देवता कुठं चालले. मग नंदी महाराजांनी सांगितलं काही नाही माता, तुमचे जे पिता आहेत दक्ष राजा यांनी समस्त जे महात्मे आहेत संत आहेत यांच्या सर्वांसोबत सुंदर असा यज्ञ तिथं काय केलेला आहे, आयोजित केलेला आहे. काशी जे तीर्थ आहे त्या ठिकाणी मोठा यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. तर मग आयोजन केलं. मग या आयोजनामध्ये आयोजन करत असताना माता सती म्हणतात, नंदीश्वर आयोजन केलं पण आम्हाला तर माहित नाही. आता किती केलं आम्ही, किती जरी वाईट झालो तर शेवटी मी दक्ष राजांची कोण आहे, मुलगी आहे. आणि मी मुलगी असल्यामुळे माझे पती दक्ष राजाचे कोण आहे, जावाई आहे. आणि जावाई म्हटल्यावर जावायला अगोदर मान पाहिजे. जावायला मान दिला नाही जावाई काय होतो, रुसतो. जावायला अगोदर मान असतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये. बरं नाही दिला मान तर मग चांगल्या कार्यक्रमात विगुळ घालतो. तो कोण असतो, जावाई. आपल्याला अनुभव आहे का तसा. जावाई काय करतो, विगुळ घालतो. म्हणून काय आपल्याकडं म्हणे काय, नाकाचा मोती ठेवी गहाण राखी, जावयाचा मान, त्याचा मान राखावा लागतो. मग माता सती म्हणते नंदीश्वराला की माझे पती जावाई आहेत आणि माझ्या पतीला आमंत्रण नाही. आमंत्रण आला असेल तुम्ही बघितलं की नाही, पोस्ट ऑफिसमध्ये त्यांनी पोस्ट बॉक्समध्ये आपल्या पत्रिका टाकली असेल, तुम्ही बघितली का नाही पत्रिका उघडून. नंदी महाराज म्हणतात माता सगळ्यांना आमंत्रण दक्ष राजांनी दिलं. दक्ष राजाचे जे गण होते, दक्ष राजांचे जे सैनिक होते, या सर्वांनी आमंत्रण सगळ्या देवतांना दिलं, पण हे आपल्या कैलासावर आले नाही. आता हे आमंत्रण कुठं कुठं देत होते मला सगळे माहिती, सगळ्यांना आमंत्रण दिलं पण आपल्या कैलासावर आले नाही आमंत्रण घेऊन. माता सतीला थोडं वाईट वाटलं आणि वाईट वाटल्यानंतर मनात थोडे चिंतित विचार आले, का झाला असेल, कशावरून झाला असेल. मग चिंतेचं निरसन करायचं म्हणून पतिराज म्हणजे आपल्या भगवान परमात्म्याकडे गेली आणि गेल्यानंतर विचारायला लागली, भगवान वडिलांनी माझ्या खूप मोठा असं यज्ञ आयोजन केलेलं आहे,
सगळ्यांना आमंत्रण दिलं पण आपल्याला आमंत्रण दिलं नाही. भगवान परमात्मा म्हटले सती, ज्या ठिकाणी आमंत्रण नाही त्या ठिकाणी माणसाने गेलं नाही पाहिजे. ज्या ठिकाणी आमंत्रण नाही आणि ज्या ठिकाणी आमंत्रणाशिवाय जो जातो त्याचा खास मान ठेवला जातो, तिथं नाही ठेवला जातो. आमंत्रणाशिवाय जाऊ नये. संसारामध्ये माणसाने आमंत्रणाची वाट बघावी आणि परमार्थामध्ये आमंत्रणाशिवाय गेलं पाहिजे. आता बरेचसे लोक म्हणतात, महाराज आम्ही जरी म्हटलो चला कीर्तनाला, आम्हाला कुठं सांगितलं त्या लोकांनी. परमार्थ करत असताना, देवाची भक्ती करत असताना आमंत्रणाची वाट बघायची नाही. या उलट संसारामध्ये जरी बघितलं आपण, दोघा भावाचे भांडण जरी असलं नाही की भावाच्या घरात लग्न असलं तर दुसरा भाऊ चुपचाप जातो. त्याला आमंत्रण देऊ या ना देऊ, बरं कोणी विचारलं तर जाऊ द्या ना, आपलाच भाऊ झाला असेल भांडण. संसारामध्ये माणसं काय करतात, आमंत्रणाची वाट बघत नाही. परमार्थामध्ये परंतु संसारामध्ये तुम्ही आमंत्रणाची वाट न बघता जाता, परंतु संसार तुम्हाला खाणार आहेत. आणि परमार्थामध्ये ज्या तुम्ही आमंत्रणाची वाट बघतात आणि जात नाही, तो परमार्थ तुम्हाला उद्धारून टाकणार आहे. तरी परमार्थात आपण कशाची वाट बघतो, आमंत्रणाच्या. आता इथं आमंत्रणाची वाट बघतो म्हणून इथं पब्लिक किती आहे. आणि हेच जरी सगळ्यांना आमंत्रण दिलं असतं तर घरोघरी जाऊन वाढले असते ना. मग आमंत्रणाची वाट, ज्या व्यक्तीला आमंत्रण आपल्याला कुठं, याचा फरक ज्या व्यक्तीला कळाला त्याने खरा परमार्थ जाणला. परमार्थ कळणं, परमार्थ जाणणं, परमार्थामध्ये मन लागणं, हे कळणं म्हणजे जास्त अवघड नाही, सोपं आहे. जो कोणाची वाट न बघता भगवान परमात्म्या जवळ जातो तो खरा परमार्थिक. वाट बघून भगवान परमात्म्याला धरणारे परमार्थिक नाही, ते सांसारिक म्हणायचं त्यांना. आणि ते परमार्थात येऊन काही करणार नाही. परमार्थात ते बळजबरी जरी आणलं तर चालू परमार्थात विगुळ घालणारे ते लोक आहे. चालू परमार्थाला पण बरेचसे जण चालू सप्त्याला पण बंद करतात. का बरं, तर त्यांचे विचार सांसारिक असतात. म्हणून परमार्थामध्ये येत असताना बाकीचं सगळं सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी. ज्याला परमार्थाची चाड असली ना, जया परमार्थाची चाड तेने सांडावेली गाड. जया परमार्थाची चाड तेने सांडावेली गाड. दरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरी. साठी मांडी परते टाके, वासुदेव नाम घोकी. सांडी मांडी परते टाके, वासुदेव नाम घोकी. मोक्ष येईल सुखी, मोक्ष येईल सुखी. नामस्मरतादरी, साडी मांडी परते टाके, वासुदेव नाम घोकी. मोक्ष येईल सुखी, नामस्मरतादरी. सांडी मांडी परते टाके, वासुदेव नाम घोकी. मोक्ष येईल सुखी, वासुदेव नाम घोकी. परमार्थ करत असताना ज्यांना परमार्थाची आवड आहे ते परमार्थासाठी सगळं सोडतात. आणि नाथ महाराज आग्रह करतात, ज्याला परमार्थाची आवड आहे ना त्याने जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे संसार, लिगाड म्हणजे संसाराची, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नाही. पण हे लिगाड सांडत असताना पूर्णतः सांडायचं नाही. याच्यात जे आपण भ्रमून जातो, याच्यात जे आपण भ्रमित होतो, याच्यामध्ये आपण पूर्ण मन जे गुंतवून टाकतो ते मन त्याच्यातून काढायचं आणि ते मन भगवान परमात्म्यामध्ये लावायचं. म्हणून सांडावे लिगाड.
धरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरी. मग काय होईल? वासुदेव सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गोकी. मग मोक्ष येईल सुखी नित्य नेम आदरे. मोक्ष घरी येईल, घरी. म्हणून परमार्थाला महत्व दिलं पाहिजे. संसारापेक्षा परमार्थाला महत्व दिलं पाहिजे. आणि परमार्थात येत असताना आमंत्रणाची गरज कधीच भासून दिली नाही पाहिजे की कार्यकर्ते मंडळी येतील, आमच्या घरी पत्रिका देतील, मग आम्ही जाऊ आणि मग बघू वर्गणी द्यायची का नाही. मग भगवान परमात्मा विचार करतो, तू कार्यकर्त्याचा विचार करतो ना घरी येण्याचा, ठीक आहे, मी पण आता तुझ्या घरी येतो. कशाच्या रूपानं? रोगाच्या रूपानं. मग जाऊ. मग रोगाच्या रूपाने तुझ्या घरी येतो, मग तुला बराबर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मग तू विचार करतो ना, ते आल्यानंतर बघू, मग आपण वर्गणी द्यायचं. मग तू बराबर हॉस्पिटलमध्ये नेतो आणि मग तिथं गेल्यावर आपण म्हणतो का डॉक्टरला फाडा आमची वर्गणी? असं म्हणतो का आपण? नाही. डॉक्टर मग पूर्ण रिकामा, पूर्ण बँक बॅलन्स खाऊन जातो डॉक्टर. परमार्थ देत असताना आमंत्रणाची वाट बघायची नाही. परमार्थ हा भगवान परमात्मा आहे आणि संसारामध्ये तुम्ही आम्ही जीव आहोत. दोघांनी भगवान शंकरांनी खूप समजून सांगितले माता पार्वती सती मातेला, सती ज्या ठिकाणी आमंत्रण नाही त्या ठिकाणी जायचं नाही. आणि आमंत्रण नाही तर मग जायचं नसायला. आमंत्रण नसल्यावर आपला पास होतो, आपलं तिथं काही नाही, की नाही नको. सती मातेनं ऐकलं नाही. आता जी पत्नी आपल्या पतीचं ऐकत नाही, तिचं जीवन किती विस्तृत होऊन जातं, तिचं जीवन किती पाकून जातं. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे ते शिवमहापुराण कथेतली जी सती माता खंड आहे. जी पत्नी आपल्या पतीचं ऐकत नाही तर किती दुःखाला सामोरे जावं लागतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे माता सतीची कथा आहे. भगवान शंकर हे त्रिकालज्ञानी आहे. भूत भविष्य वर्तमान यांचं सर्वांचं ज्ञान भगवान शंकराकडे आहे. मागे काय झालं ते माहित आहे भगवान परमेश्वराला, पुढे काय होणार माहित आहे. म्हणून सतीला सांगितलं तू जाऊ नको, आमंत्रण नाही. जरी तुझे वडील असले, जरी तुझे पिता असले, पण आमंत्रण नाही दिलं नको. सती मातेने ऐकलं नाही. नाही मला जायचं. हट्ट धरला, आग्रह धरला. 3 हट्ट असे असतात, त्यांना पूर्णच करावं लागतं. एक बाल हट्ट, एक स्त्री हट्ट आणि एक राज हट्ट. आणि जे 3 हट्ट करतात ते 3 हट्ट पूर्णच करावं लागतात. तशी ते ऐकत नाही. बाल हट्ट, लेकराचा हट्ट आईला असेल किंवा वडिलांना पूर्ण करावं लागतं. स्त्री हट्ट पूर्णच करावं लागतं. आणि दुसरा आहे राज हट्ट, पूर्णच करावं लागतं. मग स्त्री हट्ट माता सतीने केला, आग्रह धरला. मग पण जात असताना काय कर, असं जाऊ नको. नंदीला आणि सर्व गणांना सोबत घेऊन जा. मग माता सती भगवान परमेश्वराला प्रणाम करतात आणि प्रणाम करून नंदी महाराज सर्व गण माता सती सोबत पुढे निघतात राजा दक्षच्या नगरीमध्ये. ज्या ठिकाणी यज्ञ चालू आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. जातात गेल्यानंतर जे द्वारपाळ आहेत, द्वारपाळ काय करतात, यांना सगळ्यांना अडवतात. कोण? दक्षचे जे द्वारपाळ आहेत ते सगळ्यांना अडवतात. ज्यांना आमंत्रण आहे, आता कसं असतं आपल्या हॉटेलमध्ये, मोठ्या हॉटेलमध्ये कार्यक्रम असतो, ज्यांना कुपन दिलेले असते त्यांनाच काय असते, एंट्री असते. कुपनच्या व्यतिरिक्त कोणी असेल त्याला त्याचं कुपन घरी पाठवतात, त्याला मध्ये येऊन देत. तसं त्या द्वारपाळाने काय केलं, सांगितलं की ज्यांना आमंत्रण दिलेले तेच आज जाऊ शकतात, बाकीच्यांना प्रवेश नाही. मग सती माता थोडा क्रोधावले आणि सांगितलं तुला माहिती आहे कोण? मी दक्ष राजाची मुलगी, माझ्या पित्याने या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. म्हणून त्यांचा आग्रह करून नंदी महाराजांना सांगितलं यांना बाजूला करा. नंदी महाराज त्यांना बाजूला केलं, प्रवेश केला. यज्ञ मंडपात गेल्या सती माता, नंदी महाराज सर्व गण यज्ञ मंडपात गेले. आणि यज्ञ मंडपात गेल्यानंतर आता जी व्यक्ती आपल्याला नकोय ती व्यक्ती आल्यावर विशेष त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही. जी व्यक्ती आपल्याला नकोय, एखाद्या कार्यक्रमामध्ये लग्न समारंभ असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल, जी व्यक्ती नकोय आपल्याला ती आल्यावर जास्त त्याच्या जवळ जात नाही. तिला विचारित पण नाही पाणी पिलं का, जेवण केलं का, कधी आले. पण या उलट जरी प्रिय व्यक्ती आल्यावर
सगळे तिच्या पुढे काय होतात, पुढं पुढं करतात, काय हवं काय नको, कधी आला, कसा झाला प्रवास. आता मात्र सती गेली आणि गेल्यानंतर सगळ्यांनी बघितलं कोण आली, सती माता दक्षांनी बघितलं, परंतु बघितलं आणि बघितल्या नाही सारखं बघितलं सारखं. सती माता बघायला लागली आपली आई होती. कारण की जीवनामध्ये कितीही मुलांनी मुलींनी वाईट कृत्य केलं पण सगळ्यात जरी जवळ कोण धरत असत कोण धरते, आई धरते शेवटी. मग सती मातेच्या आईला राहवलं नाही आणि सती मातेच्या आई सती मातेचे विचारपूस केली, बेटा कधी आली, कसा झाला प्रवास. मग सती मातेने प्रश्न केला, आम्हाला आमंत्रण का बरं दिलं नाही, माहित आहे भगवान श्री महादेव तुमचे जावायला आमंत्रण देणं गरजेचं असतं, तुम्ही आमंत्रण दिलं नाही, तुम्ही आमंत्रण नाही दिलं पण मी त्यांचा विरोध झुगारून पण ते मला विरोध करत होते यायला, पण मी तुमच्यासाठी आली. आमंत्रणाचा विषय चालू असताना दक्ष राजा तिथे आला आणि आल्यानंतर ते सगळं त्यांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर तो सती मातेला वाईट वाईट बोलायला लागला. आता सती मातेपर्यंत जोपर्यंत बोलणं चालू होतं तोपर्यंत ऐकून घेतलं आणि सती मातेनंतर तो गेला महादेवावर, भगवान परमेश्वरावर बोलायला लागला. भगवान परमेश्वराचा अपमान केल्यामुळं नंदी महाराजांची गण होती. आता त्यांनी आता किती जरी काही जरी झालं तर आपल्या स्वामीचा अपमान झाला तर सहजासहजी कोणाला सहन होत नाही. आता महादेवाचा भगवान परमेश्वराचा अपमान दक्षिणी केला म्हणून नंदी महाराज ते निघून गेले, परत कैलासाला आले. कैलासाला आल्यानंतर महादेवाकडे गेले, भगवान परमेश्वराने विचारलं ते कसं काय आलं, काही नाही भगवान परमेश्वर गेलो होतो आम्ही तिथं, असं असं झालं. मग सती कुठे, सती मातेला आम्ही आता सोडून आलो, आम्ही आमचं निघून आलो, तुमचा अपमान दक्षिणी केला आम्हाला सहन झाला नाही, आम्ही निघून आलो. महादेव म्हटले मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सतीचं तुम्ही काय करा, रक्षण करा, सतीच्या सोबत राहा, का बरं आले सोडून. मग नंदी महाराजांना आणि सर्व गणांना महादेवांनी परत पाठवलं आणि परत पाठवल्यानंतर सांगितलं जा इथं लक्ष ठेवा, जे जे होईल ते मला सांगा. नंदी महाराज सर्व गण आले, आल्यानंतर द्वारपाळामध्ये द्वारपाळाला परत अडवलं. नंदी महाराज म्हणाले ठीक आहे याच्यासोबत भांडण करायचं, आपण बाहेर थांबले आणि मग त्या यज्ञामध्ये सती मातेचा अपमान दक्षिणी केला आणि अपमान करता करता एवढा लागला आणि मग त्याला वाटलं एवढा सतीचा अपमान आपण करतो हिला काही फरक पडत नाही. मग ही ज्याला प्रिय ज्याला म्हणते प्रिय व्यक्ती कोणी भगवान शंकराचा अपमान करण्यास दक्षिणी सुरुवात करते. माझी इच्छा नसताना माझ्या इच्छेविरुद्ध त्या स्मशानासोबत लग्न केलं, तू चिता भस्म जो लावतो नेहमी धुंदीमध्ये असतो, ज्याचं स्वरूप नीट नाही, अंगावर कातड बांधून हिंडतो, अशा सोबत लग्न केलं, माझ्या इच्छेविरुद्ध लग्न केलं, आता कोणाकडे आले आणि असं बोलून अपमान केला महादेवाचा भगवान परमेश्वराचा. सती मातेने आपल्यापर्यंत होतो तोपर्यंत सहन केलं आणि ज्या वेळेस वेळ आली कोणावर आपल्या पतीविषयी वाईट बोलायला लागलं, सती मातेला राग आला, क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर सती माता ही सोपी नव्हती, साधी नव्हती. सती माता ही कोण होती, जगदंबेचा अवतार होती. मग आपल्या पतीचा अवमान केला म्हणून सती मातेला क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर आपल्या अंगठ्याच्या उजव्या अंगठ्याच्या भागातून अग्नी प्रगट केला. त्या अग्नीतून माताने जगदंबेचा अवतार धारण केला. 5 मुख 10 हात अशा स्वरूपामध्ये माता प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर दक्षाने सांगितलं, दक्षा माझ्या पतीचा तू अपमान केला, म्हटले होते माझे पतिराज मला की तू जाऊ नको त्या यज्ञामध्ये, दक्ष राजा तुझा अपमान करेल म्हणून मी ऐकून टेन्शन ऐकल्यासारखं केलं आणि तू माझा पिता आहे म्हणून मी इथं आले आणि तुझ्या या यज्ञामध्ये मी काय केले, हजेरी लावली, परंतु तू माझा अपमान केला, पण माझ्या पतीचाही अपमान केला, म्हणून जा मी तुला शाप देते, माझ्या नंतर या सर्व यज्ञाचा काय होणार, नाश होणार आणि तुझाही वध
माझे पतिराज करतील. माता जगदंबेच्या रूपामध्ये प्रगट होऊन सती मातेला शाप दिला दक्षाला आणि स्वस्वरूपात आली. आल्यानंतर स्वस्वरूपात जशी आली तशी त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. माता सती उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर आपलं स्वतःचं पुरं जे स्वरूप होतं सतीचं पूर्ण भस्म करून घेतलं, जाळून घेतलं. आणि ही बातमी ज्या वेळेस नंदी महाराजांना समजली, नंदी महाराज म्हणजे निघाले तसं भगवान पार्वतीपर्यंत गेले आणि गेल्यानंतर कथित वृत्तांत भगवान पार्वतीला रडून नंदी महाराजांनी सांगितलं की माता सतीने आपल्याला काय केला, दक्ष राजाच्या यज्ञामध्ये काय केलं, भस्म केलं. भगवान परमेश्वराला ती बातमी कानावर पडली आणि भगवान परमेश्वराचा क्रोध अनावर झाला आणि मग भगवान परमेश्वराने त्रिनेत्र खोलले आणि तांडव भगवान परमेश्वर करायला लागले. त्या त्रिनेत्रातून वीरभद्र महाराजांना भगवान परमेश्वराने प्रगट केलं. बोलिये वीरभद्र भगवान की जय. वीरभद्राला प्रगट केलं आणि प्रगट केल्यानंतर वीरभद्राला सांगितलं, वीरभद्र प्रगट झाल्यानंतर महादेवाने नमस्कार केला, सांगितलं भगवान काय इच्छा आहे तुमची, मला काय आज्ञा आहे. भगवान परमेश्वराने सांगितलं वीरभद्रा, ज्या ठिकाणी दक्षाचा यज्ञ चालू आहे तो यज्ञाचा पूर्ण नाश कर आणि दक्षाचं मुंडकं उडव. वीरभद्र भगवान परमेश्वराला आज्ञा भेटली आणि जसे निघाले वीरभद्र आणि समस्त सती आणि भगवान परमेश्वराचे गण निघाले. आता त्या ठिकाणी दक्षाच्या यज्ञामध्ये एक अशी माणसं नव्हती, सगळे देवता तिथं हजर होते. आता दक्ष राजा भ्रमात होता. काय भ्रमात होता की माझे आराध्य जे भगवान विष्णूचे मला काय करायचं, या सर्वांपासून वाचवतील, सर्वांपासून वाचवतील, हा भ्रमात होता. तसं आपल्यालाही भ्रम असतो. आपण काही जरी केलं तर कोणी आपल्याला वाचवणार असतं, पण आपल्याला कोणी वाचवणार नाही. कोण? एक त्याच्याशिवाय. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचवून या, त्याच्याशिवाय आपल्याला कोणी वाचू शकत नाही. मग वीर भगवान तिथं आले, वीरभद्र आले आणि आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी बघितलं असेल तर विष्णूंना, ब्रह्मदेवांना, सर्व देवतांना सांगितलं की तुम्ही आपलं स्थान सोडून इथून निघून जा, कारण की या सर्व यज्ञाचा नाश करणार आहे. आता दक्ष राजा विष्णू भगवान परमेश्वराला शरण गेला आणि वीरभद्राला समोर पाहिजे. त्याला समजलं की आपलं आता काहीतरी बरवाई होणार. मग आता काहीतरी करून मला वाचवतील विष्णू भगवान परमेश्वर शरण गेला विष्णूला आणि विष्णूने वीरभद्राची काय केली, थोडी विनंती केली की बाबा सोडून दे त्याला, जाऊ दे, जे झालं ते झालं. परंतु वीरभद्र म्हटले मला जी आज्ञा आहे ती आज्ञा काय, दक्षाचं मुंडकं उडवून टाकायचं आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही. मग वीरभद्र ऐकायला वीरभद्राने सांगितलं तुम्ही सर्व देवता इथून निघून जा आणि इथून जरी नाही गेले तर तुम्हालाही या विनाशाला कारण व्हावं. वीरभद्राचं ते रूप बघून भगवान विष्णू ब्रह्मदेव सगळे निघून गेले आणि निघून गेल्यानंतर वीरभद्राने त्या पूर्ण यज्ञाचा काय केला, नाश केला आणि नाश केल्यानंतर शेवटी त्या दक्ष राजाला धरलं आणि दक्ष राजाला धरल्यानंतर सर्वप्रथम अगोदर त्याचं काय केलं, मुंडकं उडवलं आणि मुंडकं उडवल्यानंतर तिथं सर्व जे नंदी महाराज होते सर्वांनी वीरभद्र भगवान परमेश्वराच्या काय केलं, नामाचा जय घेतला. वीरभद्र भगवान की जय. दक्षाचं उडवलं, यज्ञ बंद पडल्यानंतर ते मुंडकं घेऊन वीरभद्र भगवान परमेश्वराकडे गेले, दाखवलं, दक्ष मारले. आता हा जो यज्ञ चालू होता तो सकल सृष्टीच्या कल्याणार्थ होता. मग आता यज्ञ बंद पडला आणि धर्मशास्त्र सांगते ज्या ठिकाणी यज्ञ बंद पडला आहुतीशिवाय पूर्ण होत नाही. मग दक्षाचं मुंडकं उडवल्यानंतर दक्षालाही काय झालं, प्रायश्चित्त झालं. त्याला समजलं आपण आपल्या कोणाचा अपमान झाला. मग परत हा यज्ञ स्वस्वरूपात निर्माण करण्याची पूर्णाहुती करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून इंद्र आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने विष्णूला सांगितलं. विष्णू भगवान परमात्मा सगळे देवता घेऊन महादेवाकडे आले आणि महादेवाने नमस्कार केला आणि विनंती केली, भगवान परमात्मा जे झालं ते झालं, परंतु यज्ञ पूर्ण आपल्याला करणं गरजेचं आहे. जोपर्यंत यज्ञात आहुती पडत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही. तुम्ही दक्षाला शाप द्या, दक्षाला जिवंत करा या यज्ञाला तुम्ही, कारण की ज्या यजमानाने यज्ञ आयोजित केलं आहे त्याच्या हस्तेच काय पडले पाहिजे, आहुती पडली पाहिजे. मग
भगवान परमेश्वराने सगळ्यांची विनंती आहे की विशेष करून भगवान विष्णू, कारण की भगवान विष्णूवर जास्त काय होतं, त्यांचा स्नेह होता. विनंती ऐकली आणि ऐकल्यानंतर भगवान परमात्मा आपला कैलास सकल देवता परमात्म्यापाशी त्याच्या ठिकाणी यज्ञ चालू होता, दक्ष राजाच्या नगरीमध्ये आले आणि आल्यानंतर तिथं दक्ष जो धड पडलेलं होतं, दक्ष राजाने ते धड वाहिलं आणि त्या धडावर दक्ष राजाच्या भगवान परमेश्वराने मुडकं वीरभद्राने उडवलं होतं आणि ते मुडकं पुढे टाकलं होतं, यज्ञ कुंडामध्ये भस्म झालं होतं. मग दक्ष राजाच्या मुडकं उडवल्यानंतर जिवंत करायचं तर कसं करायचं, तर मग एक बकरा होता, बकरा, त्या बकऱ्याचं मुडकं कापून आणलं नंतर महाराजांनी आणि ते दक्ष भगवान परमेश्वराने कोणाच्या धडावर बसवलं, दक्ष राजाच्या धडावर बसवलं. आणि मग दक्ष राजाच्या धडावर बसवलं आणि भगवान परमेश्वराने संजीवन मंत्राचा उच्चार तिथे केला आणि उच्चार केल्यानंतर दक्ष राजा पुन्हा जिवंत झाला. दक्ष राजा जिवंत झाल्यानंतर त्या बकऱ्याच्या मुख घेऊन दक्ष राजा शरण आला महादेवाला आणि शरण आल्यानंतर महादेवाची स्तुती करायला लागला. मग आता स्तुती कशी केली असेल, बकरा कसा ओरडतो तशी स्तुती केली, स्तुती केली भगवान परमेश्वराची आणि भगवान परमेश्वराला नवल वाटलं, काय नवल वाटलं, याला मानवाचं मुख नसताना बकऱ्याच्या मुखातून माझी स्तुती करतो म्हणून भगवान परमेश्वर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवान परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्यानंतर भगवान परमेश्वर सांगतात, दक्षा तू मला शरण आला आणि शरण आला त्याचं ते मरण सोपं करत असतो, तू मला शरण आला मी तुला आशीर्वाद देतो, जो कोणी भक्त यापुढे माझं दर्शन घ्यायला येईल आल्यानंतर त्याला अगोदर तुझा आवाज काढावा लागेल, तेव्हा माझं दर्शन काय होईल, सफल होईल. म्हणून प्रगार ज्यावेळेस आपण लिंगाचं दर्शन घेतो, ज्याला माहित करून घेतो, ज्यावेळेस आपण भगवान परमेश्वराचं दर्शन घेतो, प्रदक्षिणा करतो, प्रदक्षिणा केल्यानंतर 3 टाळ काय करावं लागतं, बकऱ्याचा आवाज काढावा लागतो, बकऱ्याचा. आता आवाज आपल्याला सगळ्यांना माहिती, काढून बकऱ्याचा आवाज काढावा लागतो. हा विशाप कोणाला दिला होता, भगवान परमेश्वराने दक्षाला. म्हणून भगवान परमेश्वराचं लिंगाचं दर्शन झाल्यानंतर पिंडीवर अभिषेक केल्यानंतर दर्शन झाल्यानंतर प्रदक्षिणा केल्यानंतर 3 टाळ्या वाजवून दक्षाची आठवण करून तिथं आवाज काढायचा, तेव्हा दर्शन महादेवाला होतं. बिना आवाज काढल्याशिवाय महादेवाचं दर्शन नाही. बिना आवाज करता तुम्ही घरी घेऊन आले दर्शन होत नाही, महादेवाचं दर्शन होतं तिथं बकऱ्याचा आवाज काढायला लागतो, दर्शन उशाप केल्यानंतर जो यज्ञ वीरभद्राने नाश केला होता ते यज्ञाचं पुनर्निर्माण भगवान परमेश्वराने केलं आणि केलं दक्ष राजाच्या हस्ते. भगवान परमेश्वराने काय केलं, तिथं त्या यज्ञाची पूर्ण आहुती दिली, आहुती दिल्यानंतर यज्ञ संपन्न झाला आणि संपन्न झाल्यानंतर माता सतीचा जो देह, त्या देहाचे जे जो अग्नीमध्ये भस्म झाला होता, भगवान परमेश्वराला राहवलं नाही. भगवान परमेश्वराने तो देह भगवान परमेश्वराने तांडव केलं आणि तांडव केल्यानंतर त्या देहाचे तुकडे आता भगवान परमेश्वराचा तो तांडव आणि सृष्टीशी हादरायला लागला. मग याचं काहीतरी करायला पाहिजे म्हणून सकल देवता विष्णूला काय करतात, विनंती करतात. विष्णू भगवान परमात्मा आपलं नारायण चक्र सोडतात आणि चक्र सोडल्यानंतर सती मातेचा जो देह, देहाचे तुकडे करतात आणि तुकडे केल्यानंतर 52 ठिकाणी तुकडे पडतात पूर्ण या भारत भूमीवर, भारत भूमीच्या आजूबाजूला. तर त्या 52 ठिकाणी जे तुकडे पडतात त्या ठिकाणी माता सतीचा जो देह पडला ज्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, शक्तीपीठ म्हणतात. आता त्या शक्तीपीठामध्ये 3.5 शक्तीपीठ आपल्या भारतात आणि इतरत्र पूर्ण भारतामध्ये नव्हे, तर काही बांगलादेशमध्ये, काही पाकिस्तानमध्ये, पण पूर्वी ते भारत होता, आता ते नंतर देश झाले. 52 हे शक्तीपीठ माता सतीच्या देहातून झालेल्या तुकड्यातून निर्माण होतात आणि त्या 52 शक्तीपीठामध्ये स्वयंभू माता काय होते, तिथं प्रगट होते आणि हे सगळे शक्तीपीठ आपल्याला दर्शनासाठी आता उपलब्ध आहेत. तिथं माता सतीच्या प्रत्येक देहात एका देहाचे तुकडे तिथं माता सतीचे पडलेले म्हणून 52 शक्तीपीठ निर्माण झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ कोणते कोणते, कोल्हापूर, महालक्ष्मी आणि वणीची देवी, सप्तशृंगी, आर्धपीठ अशी 3.5 पीठ निर्माण झाली. या 52 शक्तीपीठांचे वर्णन देवी भागवतामध्ये आले.
52 शक्तिपीठांचं वर्णन देवी भागवतामध्ये आलेलं आहे आणि एक प्रामुख्याने शक्तिपीठ हे पाकिस्तानमध्ये तिला हिंगलाज माता म्हणतात. काय म्हणतात? हिंगलाज माता. तिथं फार मोठं शक्तिपीठ आहे बलुचिस्तानमध्ये. कुठं? बलुचिस्तानमध्ये. आणि ज्या भारताचे तुकडे झाले, भारतातून पाकिस्तान बाजूला झाला आणि पाकिस्तान बाजूला झाल्यानंतर तिथं ज्या विदर्भी लोकांनी ज्या मंदिराचं नुकसान केलं, तिथं त्या हिंगलाज मातेच्या मंदिरालाही बराचसा त्रास दिला. परंतु आज आता परिस्थिती अशी झाली की अपडेट जरी वाचत असेल, न्यूज रोजच्या ठळक बातम्या वाचत असेल तर परिस्थिती अशी निर्माण होते. आता भगवान परमात्म्याचं जे स्वयंभू स्थान असतं ते स्थान इतकी शक्ती निर्माण करतं की धर्मावर झालेले आघात समोरचा व्यक्ती बर्बाद केल्याशिवाय तो सोडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधला दृष्टांत सगळ्यांना माहिती. ज्यावेळेस अफजल खान महाराज चालून आल्यानंतर येताना तुळजापूरची जी तुळजाभवानी मूर्तीची त्याची काय केली, नासधूस केली, मूर्ती फोडली आणि फोडून मूर्ती त्याची चुरा केली होती. दृष्टांत दिला छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी आणि सांगितलं की शिवबा, जे अफजल खानाने माझा विनयभंग केला, अफजल खानाने माझ्या मूर्तीची विटंबना केली, त्याचा काय करतो त्याला मार, मी तुला आशीर्वाद देते. आणि जगदंबा मातेने तुळजाभवानीने तलवार दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. असं म्हणतात. दर्शनही दिलं होतं आणि अफजल खान होता 6.5 फुटाचा. शिवाजी महाराज एवढा मोठा अफजल खान पण फाडला कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण काय? आशीर्वाद दिला होता भगवानी. आता ती हिंगलाज माता ज्यांनी पाकिस्तानमध्ये ज्यांनी त्या मंदिराचा नासधूस केले, आता अशी परिस्थिती निर्माण झाली पाकिस्तानमध्ये. बलुचिस्तानमध्ये हिंगलाज माताचं मंदिर आहे. तिथं राहणारे जे बलोच आहेत ते बलोच दुसरे तिसरे कोणी नसून ज्या वेळेस मराठ्यांचं आणि पानिपत युद्ध झाले. 2 युद्धामध्ये आपला विजय झाला होता मराठ्यांचा. तिसऱ्या युद्धामध्ये आपण पराजित झाले होते. तर अहमद शाह अब्दाली आला होता. कुठून? अफगाणिस्तान. त्यांनी मराठ्यांना पराभूत केलं होतं. विश्वासराव पेशवे त्यावेळेस मारले गेले होते आणि तेव्हा जे बंदी झालेले जे मराठी होते ते तिकडे घेऊन त्यांना गेले. आणि आता जरी ते आपलेच पूर्वज होते आणि त्यांना बंदी म्हणून तिकडे गेलं होतं, ते बलोच मध्ये राहतात. बंदी ते बलोच मध्ये राहणारे त्यांचं राहणीमान सगळं आपल्या मराठी लोकांचं आणि त्यांचेच वंशज आज त्या हिंगलाज मातेचं नाव पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई करतात. का? तर आमची आराध्य दैवत माता हिंगलाज देवी. म्हणून तुम्ही सगळ्यांना त्रास द्या, परत भगवान परमात्म्याविषयी कोणालाही त्रास देऊ नका. भगवान परमात्म्याच्या ठिकाणाही त्रास देऊ नका. निश्चितच तुमचा नाश होईल. आज परिस्थिती उद्भवते आणि येणारा काळ असा होईल, काही काळामध्ये जास्त दिवस नाही राहिले त्याला, तर थोड्याच वर्षामध्ये पाकिस्तानचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा आशीर्वाद हिंगलाज मातेने दिलेला आहे. म्हणून अशी 52 शक्तिपीठ निर्माण झाले आणि निर्माण झाल्यानंतर मग विष्णू भगवान परमात्म्याने सती मातेचा देह पूर्ण चक्राद्वारे नष्ट केला. त्याद्वारे 52 शक्तिपीठ निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर इथे सती खंड याचा समाप्ती होते आणि पार्वती खंडाला प्रारंभ करतो आपण रुद्र संहितेमध्ये. पहिली वेदेश्वर संहिता, दुसरी रुद्र संहितेमध्ये सती खंड आणि आता सती खंड संपतो आणि पार्वती खंडाला प्रारंभ होतो. आणि पार्वती खंडाला प्रारंभ झाल्यानंतर पार्वती खंडाच्या प्रारंभी एक कथा येते. ती कथा ऐकण्यापूर्वी आपण थोडं भजन करू आणि भजन झाल्यानंतर ते कथा करू. तत्पूर्वी कालच्या आपण जसं सांगितलं की आपण आज भगवान परमात्म्याच्या लग्नाचा उत्सव साजरा करणार आहोत. तर कोणी असं तयार केलेलं आहे की एखाद्या लहान लेकरांना कोणाला नसन केलं तर आता पण वेळ आहे, आता पण तयार करू शकतात. सुंदर असा भगवान परमात्म्याचा विवाह आपल्याला संपन्न करायचा आहे. म्हणून आताही 2 लेकरं पकडून आणायची गरज नाही, आपल्याकडे आहे. 2 लेकरांना तयार करा आणि थोड्या वेळातच म्हणजे